अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नारायण नारायण। देवेंद्र, आपण सांगितलेले कार्य मी पार पाडले। बानूच्या इच्छापूर्तीसाठी आपण प्रत्यक्ष स्वर्गातल्या कल्पवृक्षाकडे काही मागणार आहात। याचा अर्थ तिची इच्छा पूर्ण होण्यासाठी आता कुठलाही अडसर नाही। देवेंद्र, श्री म्हाळसा देवींना विवाहाआधी श्री खंडेरायांनी एक सुवर्ण दर्पण दिला होता, ज्याच्या माध्यमातून त्या श्री खंडेरायांशी बोलू शकायच्या, त्यांना पाहू शकायच्या। बानूला तशाच प्रकारचे काहीतरी हवे आहे, जेणेकरून इच्छित क्षणी ती श्री खंडेरायांना पाहू शकेल, त्यांच्याशी बोलू शकेल। बानूची इच्छा पूर्ण करण्याचे दायित्व आता तुमचे आहे। मी म्हाळसाला भेटायला गेले होते। अतिशय आनंदी दिसता आहात। मी नेहमीच आनंदी असते। परंतु काल मात्र रागावला होतात। त्याचं कारण तुम्हाला ठाऊक आहे ना? होय, तुम्हाला
विष्णू लोकात जायचे आहे. अहो, असं मोठ्याने काय बोलता आहात? आपण कोण आहोत हे इथे कोणाला कळलं तर? म्हणजे आपण कोण होतो हे आपण इथून गेल्यावर लोकांना कळावं असं तुम्हाला वाटतंय का? तुमची इच्छा काय आहे? मला असं वाटतंय की आपण कोण आहोत हे सर्वप्रथम श्री म्हाळसादेवींना कळावं. असं का? कारण जेव्हा त्या प्रथम जेजुरीत आल्या होत्या तेव्हा बंधू या नात्यानं मी त्यांना वचन दिलं होतं की जेव्हा जेव्हा निर्णायक परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तेव्हा मी त्यांना सहाय्य करीन. परंतु बानूच्या विवाहाच्या वेळेस तुम्ही बंधू म्हणून तिला देखील सहाय्य केलं होतं. होय, वेळ आली की पाहू काय करायचं ते. अहो, आपण कामाच्या वेळी इथे काय उभे आहोत? येते मी. देवी, अहो थांबा हो. हो, काय हे? श्री म्हाळसादेवी काय म्हणाल्या हे तुम्ही मला अजून सांगितलं नाही. त्यांना एक स्वप्न पडलं त्याविषयी सांगत होत्या. त्यांचे पिताश्री त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना म्हणाले की त्यांना सत्य ठाऊक आहे आणि त्यांना ते म्हाळसाला सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं आहे का की तिम्मा शेठ श्री म्हाळसादेवींना सगळं काही सांगतील आणि त्यांना सत्य कळेल म्हणून? असं घडू शकतं आणि मग ठरल्याप्रमाणे आपण स्वगृही जाऊ शकतो. म्हणून तुम्ही आनंदी आहात तर? हो. देवी, नारद मुनींवर आपण लक्ष ठेवायला हवं. का? कुणास ठाऊक का, पण मला असं वाटतंय की पहिल्यांदा ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत. मला असं नाही वाटत की नारद मुनी असं काही करतील. अजून कोणताही निरोप कसा नाही आला नेवासेहून? बाबांना पत्र मिळालं असेल की नाही? किती हरवून गेली होतीस. अहो, तुम्ही येणार म्हणून ही रांगोळी काढली आहे. खरंच किती सुंदर रांगोळी आहे ही फुलांची, अगदी तुझ्यासारखी. लई न्यारी फुलं, पानं, नदी, माती यावर तुझं किती प्रेम आहे हे ठाऊक आहे मला. जेजुरीत आलीस तरीही तुझं ते प्रेम कमी नाही झालं. आपली भेट झाली आणि सांगितल्याप्रमाणे मी तुला भेटायला आलो आहे. तेव्हा
मला नंतरच्याला असं वाटलं मी तुम्हाला काय काय बोलले. बानू, तू जे सांगत होतीस ते योग्यच आहे. एक पत्नी म्हणून तुला माझ्यासोबत राहावंसं वाटणं, तुला जेव्हा इच्छा होईल तेव्हा माझ्याशी मन मोकळं करून बोलणं हे स्वाभाविक आहे. आणि मला ठाऊक आहे की ही मी तुझी इच्छा पूर्ण नाही करू शकलो. पर तरी भी मी तुम्हाला हे समजत बोलायला नगवत नाही. यावर काय उपाय आहे त्यावर आपण बोलूया. उपाय? स्वर्गलोकीच्या दारात एक कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष जे इच्छित असेल ते सर्व काही तो देतो. पर तुम्ही तर महासताईसनी वचन दिलं आहे का 15 2 दिवसच वाड्यावर याल म्हणून. मला वचन नाही मोडता येणार, पण आपल्या भेटण्याचा काहीतरी मार्ग असेल. मी काय बोलत बसले. देवा आत्याजी या. घ्या देवा. लतिका, काय झालं? नेवासेहून सेवक परत आला का? बाबांना पत्र मिळालं की नाही? नेवासेला जो सेवक गेला आहे तो अजून परत आला नाही. इतका का वेळ लागतो आहे त्याला? इथे क्षणाक्षणाला माझी अस्वस्थता वाढत चालली आहे. तुला तरी कळतंय ना लतिका? मला कळतंय, सेवक अजून परत आला नाही. तो जेजुरीच्या वाटेवरच असेल, येईलच इतक्या. मग तोपर्यंत मी इथे बसून राहू का? नाही, ते शक्य नाही. आता मला स्वतःहून काहीतरी करावं लागेल. तू काय करणार आहेस म्हाळसा? मी नेवासेला चालले आहे आत्ता, ह्या क्षणी. काय? हो, याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग मला समोर दिसत नाहीये. अगं पण म्हाळसा. बानू, ये बैस इथे. किती दिवसांनी तुला असं जवळून पाहतो आहे. ऋतुयुगामध्ये मल्हारी अवतारात मी तिला वरीन. इतकेच नव्हे तर कृतयुगामध्ये तिच्या प्रेमात पडून तिच्या स्वाधीन होईल. आजच नाही पाहतोय हा चेहरा. अनेक वर्ष उलटली तरी सगळं काही जसंच्या तसं आहे. या चेहऱ्यामागे असलेलं तेच प्रेम, तीच जीवापाड असलेली ओढ दिवसेंदिवस वाढतच गेलाय.
बानू, खूप मोठी यात्रा करून आली असतो इथपर्यंत. प्रेमाचं मूर्तिमंत रूप आहेस तू. प्रत्यक्ष मी तुझ्या अधीन होण्यासाठी केवढा दिव्य केला आहेस तू. प्रेमाची अभिलाषा करणारे लोक अनंत काळापर्यंत तुझे स्मरण करतील. नाही देवा, मी आता तेवढी मोठी नाही. तुमच्या पायाशी जागा मिळाली आहे. अजून काय बी नको मला. बानू, मी तुझ्या सोबत राहावं ही तुझी इच्छा आहे हे माझ्या ध्यानात आहे. आणि त्यासाठी काय करावं ह्याचा विचार करतो आहे. बानू, जी, मला असं कळलं की इंद्रदेव येऊन गेले इथे. म्हाळसा, असं नको करूस म्हाळसा. म्हाळसा, म्हाळसा, माझी वाट सोडलं ती का? मला आता नको थांबवूस. माझं ऐकून तरी घे. तू एकदा खरंच देवांशी बोलून घे असं वाटतं मला. त्यांना मी विचारलं नसेल असं वाटतंय का तुला? त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. नेवासेला जायचं नाही असं त्यांनी मला सांगितलं आहे. पण का नाही हे तू विचारलंस का त्यांना? त्यावर जास्त काही बोलणंच झालं नाही आमचं, कारण त्यांना बानूकडे जायचं होतं ना. मग किमान लक्ष्मी देवी, प्रधानजी यांच्याशी तू बोलून घ्यावंस असं मला वाटतं. मी माझ्या घरी नेवासेला चालले आहे आणि त्यासाठी मला कोणाचीही परवानगी घ्यावी असं वाटत नाही. पण गडावर नारद मुनींचे आख्यान सुरू आहे. ठाऊक आहे मला, पण सत्य जाणून घेण्यासाठी प्रसंगी आख्यान थांबलं तरीही चालेल. पण मला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ मला कळायलाच हवा. पण म्हाळसा, अजून नेवासेवरून पत्र देखील आलं नाही. कदाचित तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं पत्र अण्णा पाठवतील. इतकी घाई कशासाठी? आता त्या पत्राची वाट बघत मी अशी अस्वस्थ नाही बसू शकत इथे. आता एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे मी नेवासेला जाणं. येते मी. म्हाळसा, म्हाळसा, थांब. म्हाळसा, म्हाळसा, म्हाळसा. पहिला कसं थांबवू मी? देव गडावर नसताना असा निर्णय घेणं योग्य नाही. लक्ष्मी देवींना सांग, त्याच म्हाळसाला थांबवू शकतो. मला असं कळलं की इंद्रदेव इथे येऊन गेले. होय. तुमच्या दोघांमध्ये राग नाही राहिला, एकोपा झाला, याचा मला आनंद आहे. होय, मला बी. देवांचं राजा आहे तिथे. त्यासनी त्यांची चूक कळली, मग मी आधी समज विसरून गेले. पण त्यांना तुझ्यासाठी काहीतरी करावं असं निश्चित वाटणार. त्यासनी माझी काळजी वाटते हे खरं. इंद्रदेव, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. काय? काही नाही, राहू दे. पण तू सावध राहा. असं का म्हणलं असं तुम्ही? काही नाही. नाही, तुम्ही मला सांगा जी. इंद्रदेव मनावर परिणाम करू शकतात. एक प्रकारचं संमोहनच आहे ते. देवी, 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 म्हाळसा नेवासेला प्रस्थान करण्यासाठी चालली आहे. हे होईल असं मला वाटलंच होतं. देवी, आता तुम्ही आणि प्रधानजीच तिला थांबवू शकता. परंतु हे तर इथे नाहीत. श्री खंडेराय कुठे आहेत? ते बानूकडे गेले आहेत. देवी, तुमच्या खेरीज तिला थांबवणार कोण? त्या माझं आत्ता ऐकतील असं मला वाटत नाही. असं नका म्हणू देवी, तुम्हीच तिला थांबवू शकता.
तिने असं जाणं योग्य नाही असं मला वाटतं. देव गडावर आल्याशिवाय तिने कोणताही निर्णय घेऊ नये. तू सेवकांना बानूकडे पाठव. ही वार्ता श्री खंडेरायांपर्यंत पोहोचेल हे बघ. मी बोलते म्हाळसाशी. होय देवी. मला असं अजून तरी नाही वाटलं. कळणारही नाही. पण त्यांच्यासोबत कोणताही निर्णय घेताना पुन्हा पुन्हा विचार कर आणि मगच ठरव. पर आता तरी माझं भलं व्हावं असंच त्यासनी वाटत असेल. यात काहीच शंका नाही. पण त्यांचं प्रेम डोळस असेलच असं नाही. बानू, असं काही नाहीये ना की जे तू मला सांगत नाहीस? बानू, ते बाणाई, देवा, तुम्हासनी वार्ता द्यायला आलो. काय झालं? माळसादेवी गळ सोडून नेवाशाला चालले.